ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तहसील कार्यालयाचे आवार सध्या भटक्या जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यालयाच्या परिसरात ठिकठिकाणी शेणाचे ढिगारे, अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याचं चित्र आहे। माहितीनुसार कार्यालयाचे दुरुस्ती आणि रंगरंगोटीवर सुमारे 60 लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र तरीही इमारतीच्या खांबांना तडे गेले असून काही ठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। याशिवाय कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत असल्याने भटकी जनावरे थेट आवारात प्रवेश करत आहे। स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मुख्य गेट दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्याचे सांगितले आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे यांनी तहसीलदार कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती दिली। मात्र कोट्यवधींचा खर्च होऊनही अशी अवस्था का झाली? प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।